आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो मीनाताई, आज सकाळीच ना माझ्या भविष्यात वाचलं नाही लिहिलेला की लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा पाऊस पडणार आहे. सांगा सांगा काय आनंदाची बातमी आहे? करेक्ट आहे, तुमचं भविष्य अगदी करेक्ट आहे. सांगतास काय? म्हणजे तुम्ही आनंदाची बातमी सांगण्यासाठीच फोन केलास? हो हो, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. हो हो, सांगा सांगा ना, पटकन सांगा. हे बघा, असं करू नको तुम्ही ना, त्या टीव्हीतल्या सिरियल वाल्यांसारख्या ताणत बसा नको. पटकन सांगा ना काय ता. हो हो सांगते हो, तुम्हाला ना खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची. ऐका. बोल बोला बोला. तर गिरिजाने काव्याला असं सांगितलंय की ती विक्रांतच्या आयुष्यातून कायमची जातीये. मग काय ते काय काय सांगतास काय? म्हणजे गिरिजाबाईं स्वतः असं सांगल्या? म्हणजे ही तर एकदम जबरदस्त मोठी आनंदाची बातमी आहे. शिरल्या का ना? हा, खरी आनंदाची बातमी पुढे. काय काय ती? तुमची बाई असं पण म्हणाली की काव्या, आता तूच लग्न कर बाई विक्रांतशी. ठीक आहे हो. हा हा, काय सांगतास काय? म्हणजे गिरिजाबाईं स्वतः असं सांगल्या? रे बाप रे, ही म्हणजे एकदम जबरदस्त मोठी आनंदाची बातमी आहे. शिरल्या का ना? आता बघाच, मी विक्रांत आणि काव्याला कसं एकत्र आणते ते. पण त्याकरता अजून एक गोष्ट व्हायला हवी. आता काय? ती गिरिजा या प्रकरणात पुन्हा एकदा जेलमध्ये जायला हवी. म्हणजे कसं माझंही काम जरा सोपं होईल ना. तुम्ही किती काळजी करतास? तुम्ही तिकडे खिंड लढवा. गिरिजाबाईचा काय करूच आता मी बघतोय. शिरला का ना? येस. एकदा ती गिरिजा आत गेली ना, काव्या आणि विक्रांतच्या डोक्यावर अक्षता पडल्याच म्हणून समजा. तथास्तु. तुमका नक्की सांगतोय, जा तुमच्या मनात आणा तसाच होताला. शिरला का ना? बर चला, ठेवते मी फोन. तुम्ही कामाला लागा. मलाही जरा एक महत्वाचा फोन करायचा आहे. आता कोणा फोन करता? गिरिजाला. हा 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 हा. मीना काकू या का फोन करतायत? काव्याने नाही नाही. हॅलो, काय मिळतं का तुला दुसऱ्यांना दुखावून? खुश असशील ना आता? मी हो, तूच. आज तुझ्यामुळे काव्या घर सोडून निघाली होती. हेच हवं होतं ना तुला? झालं तुझं समाधान? अहो, पण ती का घर सोडून? वा, आता हेही तू मलाच विचार. तिला कसं थांबवलं ना, माझं मला माहिती. हे बघा, आय एम सॉरी, पण माझ्या मनात असं काही नव्हतं. हो, मग का स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलून मोकळी होतेस? का काव्याला वाटेल तसं बोललीस? काय अधिकार काय तुला? हे बघ, काव्या विक्रांतची फक्त चांगली मैत्रीण आहे, कळलंय? इथून पुढे बोलताना विचार करायचा, नाहीतर मग मीही बघणार नाही तू कोण आहेस. काकू, मला तिला दुखवायचं नव्हतं हो. आता तुला असं बोलायला काय जातंय? तुला जे हवं होतं ते करून तू मोकळी झालीस. हे बघा, खरंच असं नाहीये. असंच आहे. आधी विक्रांतला एकटं पाडलंस, मग काव्याला दुखावलंस. आज जर का काव्या घर सोडून गेली असती ना, मी तुला कधीच माफ केलं नसतं. अजून किती त्रास देणार आहेस तू आम्हाला? हा, बास बास करत नाही सहन होत आम्हाला. आता तुझं जर का पोट भरलं असेल ना, तर जगू दे आम्हाला सुखानं. हॅलो हॅलो, सॉरी काव्या, मी तुला असं बोलायला नको होतं. नाही, मी काव्याची माफी मागायलाच हवी. ती माझ्यामुळे दुखावली गेली आहे.
आता का फोन करतेस तू मला? काव्या काव्या हे बघ प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकून घेऊ? सगळं तर बोललीस ना तू. काव्या हे बघ मला भेटायचंय तुला. मला तुझ्याशी बोलायचंय. का? अजून अपमान करायचाय का माझा? काव्या प्लीज मला एकदा भेट. हे बघ आपलं भेटणं खूप गरजेचं आहे. मला नाही भेटायचंय तू. काव्या हे बघ तुझा गैरसमज झालाय. गैरसमज? तूच आज भेटून सगळं बोललीयस आणि म्हणतेस गैरसमज झालाय. हो काव्या हो, प्लीज एकदा भेट. मला तुला सगळं सांगायचंय. काव्या माझ्यासाठी नाही तर निदान विक्रांतसाठी तरी भेट मला प्लीज. काय होणार आहे भेटून? प्लीज काव्या आज भेटलो त्याच ठिकाणी भेटूया प्लीज. ठीक आहे. काव्या मी तुला सगळं खरं खरं सांगणार आहे. जे झालं त्यात ना तुझा दोष होता ना माझा ना विक्रांतचा. परिस्थितीने माझ्यावर ही वेळ आणली ग. प्लीज मला समजून घे. काव्या थँक्यू तू आलीस. कशासाठी बोलवलंस? मला बोलायचंय तुझ्याशी. हेच ना की तू बरोबर आहेस? नाही काव्या. मग अजून काय बोलायचं बाकी आहे? तू शांतपणे ऐकशील का माझं? बोल, ऐकते. तू बस ना प्लीज बस. काव्या मला तुला सगळं खरं खरं सांगायचं. म्हणजे आतापर्यंत जे वागलीस ते खोटं होत, जे काही बोललीस ते खोटं होत. काव्या मी हात जोडते प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. गैरसमज? हात काय आलाय गैरसमज? जे काही होतं ते क्लिअर होतं. प्लीज आधी माझं ऐकून घे मग तुला हवं ते बोल. गिरिजा तू जे काही बोललीस ना मला, माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर ऐकूनही घेतलं नसतं तुझं. माहितीये मला. म्हणूनच तर आल्या आल्या थँक्यू म्हणाले तुला. काय करू मी त्या थँक्यूचं? तू थँक्यू म्हणण्याने घडलेलं बदलणार आहे का गिरिजा? बरं माझं सोड. तुला साधं विक्रांत कसा आहे ह्याच्याशीही घेणं देणं नाहीये. असं नाहीये काव्या. असंच आहे. तू समजा त्याला रस्त्यावर रडताना बघितलं असतं ना तरी तुला काही वाटलं नसतं. काव्या मी त्याला तशा अवस्थेत नसते बघू शकले. कशी बघू शकले असते सांग मला. आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याला आपण रडताना नाही बघू शकत. ओ रिअली? प्रेम? तू प्रेम करतेस विक्रांतवर? खरं की खोटं? काव्या असं का बोलतीस? मी खरंच खूप प्रेम करते विक्रांतवर. अच्छा, म्हणून त्याला सोडलंस, त्याला दुखावलंस, त्याला इतक्या वाईट अवस्थेत सोडून दिलंस, त्याच्यावर इतकी वाईट वेळ आणली हो ना? नाही काव्या नाही. हो गिरिजा, फसवलंयस तू विक्रांतला, खेळलीयस त्याच्या भावनांशी. काव्या मी विक्रांतवर फक्त प्रेम केलं, खूप मनापासून. हो? मग अशी का वागलीस त्याच्याशी? कारण मला माझं प्रेम सुखात राहावं असं वाटत होतं. हे असं करून विक्रांत सुखात राहिला असता असं वाटतंय तुला? हो, कारण माझ्यासोबत विक्रांत कधीच सुखात राहू शकला नसतं. आणि म्हणूनच काळजावर दगड ठेवून मी जाणून बुजून त्याला माझ्यापासून दूर केलं. म्हणजे ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याची फरफट होताना नाही बघू शकत ग. तू काय बोलतेस मला नाही कळते गिरिजा. काव्या माझ्यावर कोर्ट केस सुरू आहे.
आणि मी यातनं कधी बाहेर पडेन माझं मलाच माहित नाही. आणि बाहेर पडलेच तरी लोक मला त्याच नजरेने बघणार आहेत. आता मला सांग, हे असं सगळं असताना मी विक्रांतचं आयुष्य का अंधारात ढकलू? विक्रांत खूप चांगला आहे ग, आणि त्याचं सगळं चांगलंच व्हावं असंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी विक्रांतला मुद्दाम माझ्यापासून दूर केलं. म्हणूनच म्हणतीये काव्या, त्याने तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न करून सुखात राहावं. आणि मी हे अगदी मनापासून बोलते. आणि हाच विचार करून मी आमचं नातं तोडलं. आता सांग, काय चुकलं माझं? आणि हे सगळं करताना मला काय काय सहन करावं लागतंय हे मी शब्दात नाही सांगू शकत काव्या. मी माझ्या प्रेमासाठीच प्रेमाला दूर केलं. अगं पण त्यासाठी एवढं सगळं? दुसरा ऑप्शन नाहीये काव्या. मी जर असं केलं नाही ना तर विक्रांत मला कधीच सोडून जाणार नाही. गिरिजा, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? कारण आता मला रिस्क नव्हती घ्यायची. माझ्यामुळे आता आणखीन कोणी सफर होऊ नये एवढंच वाटतं मला. पण मी नकळत तुलाही दुखावलं. आय एम सॉरी. अगं रेडी आहेस का? सॉरी नको म्हणूस तू. नाही का, मी तुझी माफी मागणं गरजेचं आहे. तुला दुखवण्याचा मला हक्क नाही. तू विसरलीस का आपण मैत्रिणी आहोत ते? मैत्रीत चालतं हे सगळं. काव्या, आता तुला विक्रांतची मैत्रीण होण्याचं कर्तव्य पूर्ण करायचं. म्हणजे आता तूच एक आहेस जी विक्रांतला सावरू शकते. प्लीज तू ते घर सोडू नकोस. विक्रांतला गरज आहे तुझी. अगं पण मी काव्या, मी हात जोडते, पण प्लीज विक्रांत पासून दूर जाऊ नकोस. तुला कोण म्हणालं मी ते घर सोडते? विक्रांतच्या आईंचा फोन आला होता. मावशीने सांगितलं तुला? हो, त्याही खूप बोलल्या मला. तुझं घर सोडून गेलीस तर त्याचंही खापर माझ्यावर फुटेल. प्लीज तू असं काही करू नकोस. गिरिजा, तू स्वतःला अजून किती त्रास करून घेणार आहेस? चूक तर माझीच आहे ना. मी तुला बोलले म्हणून त्या चिडल्या. मग मीच त्रास सहन करायला हवा ना. मीही चुकले. तुला ओळखू नाही शकले मी. खूप गोड आहेस. काव्या, विक्रांतची साथ कधीच सोडू नकोस. त्याला तुझ्यासारख्या मैत्रिणीची गरज आहे. तू त्याला सांभाळू शकतेस, समजून घेऊ शकतेस. विक्रांतला सावर. मी प्रयत्न नक्की करेन. काव्या, अजून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? बोल ना. तू विक्रांतशी लग्न कर. काव्या, प्लीज नाही म्हणू नकोस. अगं तू खूप चांगली मुलगी आहेस.
तुझ्यासारखी मुलगी विक्रांतला नाही मिळणार. अगं तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, यात मी कुठून आले मध्येच? आता माझ्यासाठी विक्रांत सुखी असणं गरजेचं आहे. हो, मग लग्न कर त्याच्याशी. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस काव्या. गिरिजा हे बघ, मलाही विक्रांतला आनंदात सुखात बघायचंय, पण त्यासाठी हे असं पाऊल उचलणं म्हणजे, आणि त्याही पलीकडे मला नाही वाटत विक्रांत ह्यासाठी तयार होईल. का नाही होणार? अगं का काय, तुला कळत का नाहीये गिरिजा, तो खूप प्रेम करतो तुझ्यावर. विसरेल तो मला हळूहळू. अगं पण गिरिजा, प्लीज काव्या. ठीक आहे, ते आपण नंतर बघू, पण आधी त्याच्या मनातला तुझ्याविषयीचा गैरसमज दूर करायला हवा. नाही का? कारण तू त्याला हे सगळं खरं खरं सांगितलंस तर तो कधीही माझ्यातून बाहेर पडणार नाही. म्हणजे मी हे सगळं लपवून ठेवायचं त्याच्यापासून? हो, ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहायला हवी. काव्या, मला वचन दे की ही गोष्ट तू विक्रांतला कधीच सांगणार नाहीस. वचन दे मला काव्या. विक्रांतच्या सुखासाठी तुला हे करावं लागेल काव्या. प्लीज. काय झालं काव्या? मला विचार करावा लागेल. आपल्याकडे वेळ नाहीये काव्या. अगं त्याचं तुझ्यावर प्रेम असताना त्याला माझ्या प्रेमात पाडणं शक्य नाहीये ग. तुला ते करावं लागेल काव्या. इतकं सोपं नाहीये ते गिरिजा. मी तुझ्या सोबत आहे काव्या. मी माझं प्रेम तुझ्या हवाली करायला तयार आहे. प्लीज तू तेवढं कर. गिरिजा, असं कसं करू शकतेस तू? यालाच तर प्रेम म्हणतात ना. प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस. काव्या, तू लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा असं मला वाटतं. मी माझा जीव तुला देतेय काव्या. प्लीज जपून ठेव. माझ्यासाठी ही सोपं नाहीये ग हे, पण माझ्याकडे पर्याय नाहीये. तुझ्या आणि विक्रांतच्या सुखासाठी मला हे करावंच लागेल, आणि मी काळजावर दगड ठेवून हे नक्की करेन. आई, बॅग का भरते? कोणी कुठे जातंय का? आपण जातोय गो. आपण कुठे जातोय? विघ्नेश रावांचा फोन आला होता. ताईंची तब्येत परत बिघडली. अरे बापरे, पण मी येऊ का सोबत? हा, यावेळेला तूच चल माझ्यासोबत. प्राचीला पाय बरोबर राहू दे. बर, चालेल. चल बॅग भरायला घे तू. हो, बरं झालं, हर्षताईला भेटणं तरी होईल माझं. आणि मी हिला सोडून 2-3 दिवसात परत येईल. हा का गो, कशाला उगाच नाचा नाच? अगं आई, असं काय करते? माझा मेडिकलचा रिझल्ट लागणार आहे ना, पुढचं सगळं बघायला नको का? आई राहू द्या, येऊ दे त्यांना परत. बर. आणि वहिनी, मी ना काउन्सिलरचा नंबर पाठवते तुला. आईला घेऊन जा. हं? हो, तुम्ही नका काळजी करू, मी घेऊन जाईन ताईंना. पण आई, फक्त एकदा ताईंशी बोलून घ्या. हो आई, ताई वहिनीचं नाही ऐकणार. एकदा तूच तिच्याशी बोल. हा, बोलते मी तिच्याशी. तू आवरायला लाग. हो, आवरते, आलेच.
आई काय झालं? कसला विचार करता? बायचाच विचार करत होते ग. बाय कुठे? काय रे, असं का बघतोयस? काही तुझी काळजी वाटते ग. तू ओकेस ना? मी ठीक. कसला विचार करतेस? खरं सांगू, आज मनावरचं दडपण दूर झाल्यासारखं वाटतंय. आज मी खुश आहे. खुश कशी असू शकतेस? ज्या माणसावर तुझं जीवापाड प्रेम होतं तो माणूस इथून पुढे तुझ्या आयुष्यात नसणार आहे. मान्य, पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्याला माझ्यापेक्षाही जास्त आनंदात ठेवणारं कोणीतरी असणार आहे.